नमस्कार. आज आपण बनवत आहोत कोल्हापुरी चीझी एग खांडोली. तुम्ही कधी खाल्ली आहे का? तर अतिशय चविष्ट लागते आणि बनवायला अतिशय सोपी. तर आपण करूया सुरुवात आपल्या रेसिपीला. तर त्यासाठी मी इथे काय केलं आहे, एका पॅनवर एक चमचाभर बटर घातलेलं आहे आणि त्यावर चमचाभर आपण घालत आहोत तेल. बटर जळू नये म्हणून आपण यावर तेल घालतो आहे. आता त्यावर घालायचं आहे एक अंडं फोडून. तर ही अगदी झटपट मुलांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे, ती म्हणजे कोल्हापुरी एग खांडोळी. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा. तर आता आपण काय करायचं आहे, ते जे बलक आहे ते फोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्या जो कालथा वगैरे आहे त्यांनी फोडायचं आहे. वरतून चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि थोडंसं होऊ द्यायचं आहे आणि लगेच त्यावर आपण ते 2 ब्रेड घालणार आहोत. तर ही जी एक खांडोळी आहे, ही थोडीशी कडक आणि क्रिस्पी अशी बनवली ना का चवीला अतिशय भन्नाट अशी लागते. तर अशा पद्धतीने आपण ही चांगली परतवून घ्यायची आहे. गॅस आपण इथे मीडियम ठेवलेला आहे. मीडियम गॅसवर आपल्याला हे जे ब्रेड आहेत हे भाजून घ्यायचे अंड्यासोबत. तर आता आपण बघूया, थोडंसं अंडं शिजत आलं का आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे. ब्रेड जो आहे तो पलटवून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला क्रिस्पी असा हा ब्रेड भाजून घ्यायचा आहे. हे बघा, आता मी एका बाजूने एक ब्रेड पलटवला आहे, आता दुसरा पण पलटवायचा आणि दोन्ही बाजूने आपल्याला हा ब्रेड मस्त असा भाजून घ्यायचा आहे. तर बनवायला तर सोपी आहेच आणि चवीला भन्नाट लागणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. जसं आपल्या इथे बुर्जी पाव वगैरे मिळतो, तशाच पद्धतीने कोल्हापूरमध्ये ही जी रेसिपी आहे, एग खांडोळी किंवा अंडा खांडोळी, ही स्ट्रीट फूड आहे तिकडचं हे आणि खूप लोकं आवडीने खातात. आणि ह्यातली महत्त्वाची वस्तू जी आहे, ज्याने या एग खांडोळीला टेस्ट येते, ती म्हणजे आहे कांदा लसूण मसाला. कोल्हापूरचा जो मस्त झणझणीत असा कांदा लसूण मसाला आहे, त्याने ह्याची म्हणजे ह्या रेसिपीची ती जान आहे. तर आता आपण इथे काय करायचं आहे, व्यवस्थित आधी भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावर मस्त असा कांदा लसूण मसाला भुरभुरायचा आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही छान बारीक चिरलेला कांदासुद्धा इथे वापरू शकता. मी इथे कांदा वापरलेला नाही आहे. तर आपण मस्त असं चीज घालणार आहोत. एक युनिक टेस्ट बनवायची आहे आपल्याला, त्याच्यामध्ये व्हेरिएशन करायचं आहे म्हणून आपण इथे चीजचा वापर केलेला आहे. तुम्ही इथे मोझरेला चीज किंवा प्रोसेस चीज कोणताही चीज वापरू शकता. खूप भन्नाट आणि मस्त असं लागतं. तर आधी हे जे ब्रेड आहे ते मस्त असे भाजून घ्यायचे. अंडंसुद्धा छान असं तव्यावर फ्राय झालं पाहिजे, चांगलं शिजलं पाहिजे. आता मी यावर घालते आहे म्हणजे ह्या रेसिपीची जान म्हणजे कांदा लसूण मसाला आणि तो सुद्धा कोल्हापूरचा मस्त झणझणीत असा कांदा लसूण मसाला. तर तुम्हाला आवडेल तितकं इथे कांदा लसूण मसाला, तुम्ही जितकं तिखट घालत असाल किंवा खात असाल तेवढं आपण इथे कांदा लसूण मसाल्याचा वापर करू शकतो. आता इथे मी एक क्यूबमधलं अर्धं क्यूब चीज इथे घातलेलं आहे आणि मस्त असं आपण त्याच्यावर दुसरा ब्रेड ठेवायचा आहे. एका ब्रेडवर मी चीज टाकलेला आहे आणि दुसरा ब्रेड आपण त्यावर ठेवून मस्त असं दाबून दाबून मस्त कडक असा आपल्याला हा जो ब्रेड करून घ्यायचा आहे आणि मस्त असे पीसेस करून सॉससोबत किंवा असंचसुद्धा तुम्ही ही जी रेसिपी आहे ती एन्जॉय करू शकता. ही अंडा खंडोळी एन्जॉय करू शकता. मस्त सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलं शाळेतनं आल्यानंतर त्यांना छोटीशी भूक असते, तेव्हासुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीने बनवून देऊ शकता आणि चीजी असल्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात. तुम्हाला दिसतच असेल की मी किती छान असं क्रिस्पी असा हा ब्रेड फ्राय करून घेतलेला आहे. दोन करूया आधी आपण करू. हे बघा, दोन्ही बाजूने व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला हा ब्रेड फ्राय करून घ्यायचा आहे. आता मी एका प्लेटमध्ये ही जी एक खांडोळी आहे ती काढून घेतली आहे आणि जे राहिलेलं चीज आहे ते सुद्धा वरतून मस्त असं आपण हे बघा अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे आणि आपल्या मुलांना अशी छान एक खांडोळी द्यायची आहे आणि मुलं नक्कीच आवडीने खातील. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ही एक खांडोळी किंवा अंडा खांडोळी नक्की बनवून पहा आणि मग मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.